नमस्ते मंडळी. आज ना माझ्या मुलीने दम पनीर पुलाव बनवलेला आहे. त्यासाठी साहित्य पहा काय काय घेतलेले आहे. गाजर, कांदा, मटर, मशरूम, बीन्स, बटाटा कट केलेला आणि हे अर्धा किलो पनीर घेतलेले आहे. ते ती तळून घेत आहे. सर्व पनीर तळून झाल्यानंतर गॅसवर मोठा टोप ठेवला. भात जरा जास्त प्रमाणात बनवायचा होता. त्यात अंदाजानुसार तेल व जिरे टाकले. नंतर तमालपत्री, खडा मसाला व भरपूर कट केलेला कांदाही टाकून घेतला. कांदा टाकून झाल्यानंतर भरपूर कट केलेले गाजर टाकले. गाजर टाकून झाल्यानंतर उलताण्याच्या साहाय्याने असं मसाला छान असा खालीवर करून घेतला. नंतर बारीक कट केलेला लसूण व मिरची टाकली. बीन्सच्या शेंगा त्या कट करून टाकल्या. मटर टाकून घेतले. पुन्हा छान खालीवर करून थोडेसे चवीपुरते मीठ टाकले. मीठ टाकल्यामुळे कांदा पटकन शिजतो. नंतर हा गरम मसाला टाकला. गरम मसाला पण भरपूर टाकला. नंतर हळद, काळा मसाला, लाल मिरची पावडर, धना पावडर हे सर्व टाकून मसाला छान मिक्स करून घेतला उलताण्याच्या साहाय्याने. नंतर गरम मसालाही टाकला. सर्व टाकून झाल्यानंतर छान गॅसवर मसाला शिजू दिला आणि नंतर मशरूम टाकले. मशरूम ही भरपूर टाकले होते. मशरूममुळे खूप आपलं दम बिर्याणी खूप छान होते. आता हा शिजवून घेतलेला बासमती चावल तो पण टाकला. निम्मे पनीरही टाकून घेतले. नंतर खालीवर करून एकसारखे करून घेतले. वरून कोथिंबीर भुरभुरली. आता लेयरची दम बिर्याणी बनवायची आहे, त्यामुळे निम्मा भात ठेवलेला होता. आता त्याचा लेयर बनवायचा आहे. तो भातही टाकला. नंतर मसालाही निम्मा ठेवला होता, तो मसालाही टाकला. वरून लिंबू पिळले आणि भात शिजवून घेतानाही मीठ टाकले होते, त्यामुळे मीठ नाही टाकले आता. आणि खरेच खूप छान माझी मुलगी नयन पनीर पुलाव बनवते. तिच्या हातचा पनीर पुलाव सर्वांनाच खूप आवडतो, म्हणून तिला करायला लावला होता. आणि आज रक्षाबंधन असल्यामुळे आम्ही पनीर पुलाव सोबत कोशिंबीर आणि लापसीही बनवली होती. आता श्रुतीने सर्वांना ताटं केली. नयननेही सर्वांना कोशिंबीर वगैरे ताटात दिली. सर्वजण आम्ही जेवायला बसलो आणि मग तिने मला विचारले कसं झाला आहे मम्मी पुलाव. तर नयन बेटा, एक नंबर पनीर पुलाव झाला आहे, खूपच छान. तुम्हालाही आवडला असेल